हॅलो एव्हरीवन. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हा आहे कालचा व्हिडिओ. आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नागपंचमीला आमच्याकडे अ, तवा ठेवत नाही किंवा भाजीचं वगैरे असं चिरत नाही, कापत नाही. तुमच्याकडे काय काय नियम आहे मला कमेंट करायला विसरू नका. तर काल मी बनवलं होतं छान पिठलं, झणझणीत पिठलं आणि भाकरी. तर त्याचाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करतीये. तर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि ठेचा. ठेचा मीन्स त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण अशी पेस्ट होती. त्यानंतर व्यवस्थित असं ब्राउन कलर येईपर्यंत कांदा परतल्यानंतर यामध्ये सुके मसाले, हळद पावडर आणि लाल मिरची पावडर एवढंच मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन बेसन पीठ ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी नकोय. आणि हेच आपण कढईमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. बेसन पीठ शिजण्यासाठी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यावं आणि लो टू मीडियम फ्लेमला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून आपण जवळपास 5 ते 7 मिनिटं हे शिजवून घेऊया. मध्ये-मध्ये झाकण काढून आपल्याला याला मिक्स करायचं आहे म्हणजे खाली हे कढईला लागणार नाही. अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. तर नागपंचमीच्या दिवशी आपण काही कापत वगैरे नाही, बटाट्याची भाजी बनवतो. तर त्यासाठी मी थोडं प्रिपरेशन पण करून घेत आहे, कारण सकाळी खूप धावपळ असते. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण अशी छान पेस्ट बनवून ठेवलेली आहे. तर ही पेस्ट आपण फ्रीझरमध्ये ठेवली, की दुसऱ्या दिवशी आपण त्याला वापरू शकतो. तर बघू शकता फ्रीझरमध्ये ठेवलेली आहे. हे छोल्याचा मसाला आहे. याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करणार आहे आणि फ्रोझन मटार आहे. तर हे सगळं मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता पिठलं आपलं छान शिजत आहे. मध्ये-मध्ये झाकण काढून असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं पिठलं जे आहे ते रेडी झालेलं आहे. आपण लगेच भाकरी बनवायला घेऊया. ज्वारीची भाकरी आहे, तांदूळ, नाचणी किंवा बाजरीची भाकरी सुद्धा बनवू शकतो. तर मला जशी जमते मोडकी-तोडकी जशी का होईना मी तशी बनवायचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने माझ्याकडनं येत नाही, तर मी अशी त्याला घेत असते नेहमीच आणि तव्यावर टाकलेली आहे. हाय फ्लेमला पहिले भाकरी व्यवस्थित अशी शिजवून घेऊया. वरून थोडं पाणी लावलेलं आहे. भाकरी दोन्ही बाजूनी खमंग अशी भाजून घेऊया. मी तव्यावरच भाकरी भाजत असते. भाकरी भाजायला थोडा वेळ लागतो. तुम्हाला माझे मिनी व्लॉग थोडे जरी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन मिनी व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.